नमस्कार, जय गणेश. याच्या आधी आपण पंचांग आणि नक्षत्र याविषयी बोललेलो आहे. आपल्याला माहिती आहे भगवंताने आपल्याला आपले नशीब घडवण्याचे बदलण्याचे काही अवसर दिलेले आहेत. तर त्या संधी कोणत्या कोणत्या आहेत? अमावस्या, पौर्णिमा, पंचांग. तर ह्या गोष्टी आपल्याला देवाने आपले भविष्य घडवण्यासाठी किंवा बदलण्यासाठी गोष्टी दिलेल्या आहेत. तर पंचांग विषयी आपण बोलतोय. पंचांग म्हणजे आपल्या जी 5 अंग असतात: तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण. ज्याला हे पंचांग वाचता आलं, समजलं, तो आपलं आयुष्य किंवा आपले भविष्यात घटना ह्या घडवू शकतो. तर त्यातील आपण नक्षत्राविषयी बोलतोय. आपण नक्षत्र ही आपली 27 प्रकारची नक्षत्र आहेत. ही नक्षत्र 27 विभागलेली आहेत. त्याच्या आपण डिटेलमध्ये बोलणार आहोत. नक्षत्र ही तुमची संपत, क्षेम, साधक, मित्र ह्या कॅटेगरीमध्ये विभागलेली असतात. या संपत म्हणजेच धनधान्य, संपत्ती या गोष्टी आपल्याला त्यामध्ये मिळतात. क्षेम म्हणजे आरोग्य, समृद्धी, सुबत्ता ही त्यामध्ये आपल्याला मिळत असते. साधक म्हणजे कोणतेही कार्यसिद्धी, कोणतेही शुभ कार्य आपण त्याच्यामध्ये करू शकतो. कम्युनिकेशनला ते नक्षत्र आपल्यासाठी चांगलं असतं. आणि मित्र म्हणजे नवीन काही गोष्टी आपल्याला करायच्या असतील तर त्या मित्र नक्षत्रानुसार आपण करू शकतो. तसे काही आपल्याला अशुभ सुद्धा आपण योग होतात नक्षत्रांचे. ते म्हणजे विपत्त. विपत्त म्हणजे तुमचं हे दुःख, दारिद्र्य या गोष्टी आपल्याला त्यामध्ये भेटणार आहे. आणि दुसरं नैधन. नैधन म्हणजे दारिद्र्यपणा त्यामध्ये येतं. तर आपण सुरुवात करूयात. सगळ्यात पहिलं नक्षत्र आहे अश्विनी नक्षत्र. अश्विनी नक्षत्राचं हे एक लघु नक्षत्र आहे. हे शुभ नक्षत्र आहे. अश्विनी नक्षत्राचा स्वामी केतू आहे. अश्विनी नक्षत्र हे देवगणाचं आहे. अश्विनी नक्षत्राचं वृक्ष हे निवळी किंवा निर्मळी हे वृक्ष आहे. दुसरं नक्षत्र आहे भरणी नक्षत्र. भरणी नक्षत्र हे उग्र नक्षत्र आहे. या नक्षत्राला आपण अशुभ नक्षत्र असं म्हणतो. त्याचा स्वामी शुक्र आहे. भरणी नक्षत्र हे मनुष्यगणाचं आहे आणि त्याचा वृक्ष आहे आवळा. तिसरं नक्षत्र आहे कृतिका नक्षत्र. कृतिका नक्षत्र हे लघु नक्षत्र आहे. अशुभ प्रकारचं नक्षत्र असून त्याचा स्वामी रवी आहे. राक्षस गणाचं नक्षत्र असून त्याचं वृक्ष हे उंबर आहे. तर ही 3 नक्षत्र अश्विनी, भरणी, कृतिका. तर ह्यातले अश्विनी नक्षत्राची 4 चरण, भरणी नक्षत्राची 4 चरण आणि कृतिका नक्षत्राचं 1 चरण. प्रत्येक नक्षत्रामध्ये 4 चरण असतात. तर अश्विनी नक्षत्राचे सगळे पूर्ण 4 चरण, भरणी नक्षत्राचे पूर्ण 4 चरण आणि कृतिकाचा फक्त पहिला चरण, असे 4 4 8 आणि 9 ही 9 नक्षत्र मिळून आपली मेष राशी तयार होते. 9 चरण मिळून 3 नक्षत्राची 9 चरण मिळून आपली मेष राशी तयार होते. तुमचा जन्म जर अश्विनी नक्षत्र मेष राशीतील अश्विनी नक्षत्रामध्ये झाला असेल तर तुमची बौद्धिक प्रगल्भता चांगली असणार. मग तुमची वृत्ती चंचल असणार आहे आणि तुमची स्पर्शशक्ती चांगली असणार आहे. तुमचा जन्म जर मेष राशीतील भरणी नक्षत्रात झाला असेल तर तुम्ही स्वकेंद्रीय असणार. स्वतंत्र निर्णय शक्तीचा तुमच्यात अभाव असणार आहे. तुमचा स्वभाव थोडासा स्वार्थी असा असणार आहे. आणि तुमचा जन्म जर मेष राशीतील कृतिका नक्षत्रात झाला असेल तर तुम्ही अधिक संतापी. कृतिका नक्षत्रात जन्म झालेला आहे, राक्षस गणाचा आहे, रवीचा स्वामी आहे. त्यामुळे तुमचा आक्रमक, अहंकारी किंवा अधिक संतापी तुमचा स्वभाव असणार आहे. आपल्याला शस्त्र, अग्नी किंवा वाहन याचं भय असणार आहे. तर ह्या नक्षत्रासाठी मेष राशीच्या अश्विनी नक्षत्रासाठी आपण बघूया. अश्विनी नक्षत्रासाठी तुमचं काय म्हणतो त्याला, भरणी, रोहिणी, आद्रा आणि पुष्य ही जी नक्षत्र आहेत ही आपल्याला संपत, क्षेम, आरोग्य, मित्र ही नक्षत्र आहे. आपण जर भरणी मेष राशीचा अश्विनी नक्षत्र झाला असेल, ही जी नक्षत्र असतील ह्या नक्षत्रामध्ये जेव्हा चंद्र असेल किंवा ह्या नक्षत्रात संबंधित तुम्ही जर कार्य केलं किंवा ह्या नक्षत्रात संबंधित तुम्ही जर वृक्ष जर लावले, वृक्ष कुठले कुठले आहेत तर भरणीसाठी तुमचे जांभूळ, त्यानंतर आवळा, चंदन,
हे जर तुम्ही वृक्ष लावले तर तुम्हाला आर्थिक स्थैर्य भेटणार, सुबत्ता भेटेल, यशप्राप्ती होईल, कार्यसिद्धी होईल. पण ह्याच्यासाठी तुमचे अश्विनी नक्षत्रासाठी तुमचे कृत्तिक आणि पुनर्वसू ही विपत आणि नैधन नक्षत्र आहेत. अश्विनीसाठी ही विपत आणि नैधन्य नक्षत्र होतात. तुम्ही जर ह्या संबंध येता, याचा वृक्ष आहे उंबर आणि याचा वृक्ष आहे तुमचा बांबू. पुनर्वसू नक्षत्राचा वृक्ष आहे बांबू. तुम्ही जर उंबर गुरुदेव दत्तांचा त्यामध्ये तुम्ही उंबराचं झाड समजा चुकून जर लावलं घरा आसपास किंवा घराच्या आसपास उंबराचं झाड असेल तर तुम्ही बांबू आपल्याला अर्थप्राप्तीसाठी चांगला आहे. नेहमी सजेशन दिलं की उतरलेला वगैरे बांबू लावावा, बांबू वृक्ष आपल्या घरात असावा, जेणेकरून आपण मनी फ्लो करू शकतोय. पण तुझा जन्म जर मेष राशीतील अश्विनी नक्षत्र असेल तर तुम्हाला बांबू शुभ नसणार आहे. हा तुमचं नैधन्य नक्षत्र आहे, तुम्हाला धैर्य देणार. त्यामुळे आपल्याला कोणतीही गोष्ट करताना नक्षत्रांचा पूर्ण अभ्यास असणं आवश्यक आहे. तर ही तुमची क्षेम, संपद, मित्र नक्षत्र झाली. ही तुमची निर्धन किंवा विरुद्ध दर्शनवाली अशुभ नक्षत्र झाली अश्विनी नक्षत्रासाठी. तर अशी नक्षत्र असतात. आपण नक्षत्राचा अभ्यास आपण आज चालू केलेला आहे. तर या पद्धतीनं आपण इथून पुढच्या भागात नक्षत्र आणि त्याचे वृक्ष किंवा त्या गोष्टी आपण बघणार आहेत. आपल्या जर शुभ नक्षत्राचं चंद्र असेल किंवा चंद्राचं गोचर हे शुभ संपद किंवा क्षेम, आरोग्य या नक्षत्रात होत असेल तर आपल्याला लाभ होतो. अशुभ नक्षत्रात असेल तर आपल्याला त्रास होतो. धन्यवाद.